झी 24 तास, एक पाऊल पुढे. मृत्यूची पायाभरणी याविषयी आपण आज विचारा रोखोक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याविषयीचे तुमचे प्रश्न, शंका, तुमचा उद्वेग, तुमचा संताप सगळं व्यक्त करण्यासाठी ही जागा आहे. 1800-221010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. त्यावर तुम्ही फोन करून या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. शेवटच्या भागात या चर्चेच्या आपण आलेलो आहोत. चंद्रशेखर प्रभू सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जिथे आपण ही चर्चा थांबवलेली होती, मी एक सर्वसामान्य माणूस आहे, मला हे सगळं नेक्सस काय आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, अशासाठी की मी ते थांबवू शकत नाही. तरी मला घर घ्यायचं आहे, सुरक्षित घर असणं मला गरजेचं आहे आणि शिवाय मला परवडणारं घर हवं आहे. अशा परिस्थितीत मी काय करायचं? अगदी साधा सोपा उपाय आहे. हे अनेक वेळेला हे मी सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही पण ते जमिनीवर बसलेले आहेत. हो, म्हणजे चाळीतले रहिवाशी हे 19,800 चाळीतले, त्यापैकी आता 18,000 उरलेले आहेत, त्या जमिनीवर बसलेले आहेत. झोपडपट्ट्यामध्ये राहणारे 70 लाख लोक जमिनीवर बसलेले आहेत. गृहनिर्माण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 40,000 बिल्डिंगी त्या जमिनीवर बसले आहेत. त्यांच्याकडे रिडेव्हलपमेंटला पैसा नाही. आणि म्हाडाने एकदा का अर्ज केला, म्हणजे अर्ज मागवले तर 3,000 घरांसाठी 7 लाख अर्ज जातात. म्हणजे 30, 40, 50 लाख रुपये देऊन घर घेणारे 7 लाख लोक जे मुंबईकर आहेत, म्हणजे मुंबईमध्ये 15 वर्ष 25 वर्ष राहणारे असे 7 लाख लोक आहेत. माझ्या पाहणीप्रमाणे 10,80,000 असे लोक आहेत की जे 40,000 ते 1 कोटी देऊन घर विकत घेऊ शकतात, पण बिल्डरनी दिलेली घरं त्यांना परवडत नाही. हे 10 लाख लोक एका बाजूला ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांना घरं पाहिजेत परवडणारी, दुसऱ्या बाजूला 80 लाख लोक अशी आहेत जे जमिनीवर बसतायत, ज्यांच्याकडे जमीन आहे पण बांधायला पैसे नाहीत. ह्या दोघांना जर एकत्र आणलं आणि त्यांना किफायतशीर दराने जर घर दिलं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना, आणि जे जमिनीवर आहेत त्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मोफत घर दिलं, आणि उरलेल्या जागेत ज्यांना परवडत, आज बिल्डरांची घरं परवडत नाही, त्यांना जर घर दिलं तर मुंबई नव्हे तर पूर्ण MMRच्या गृहनिर्माण प्रश्नाची सोडवणूक होईल. मुंबई MMR मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ऐपतीप्रमाणे घर देणं शक्य आहे. त्याच्याकरता पॉलिसी करण्याची आवश्यकता आहे. पॉलिसी कशी करावी हे जवळपास 16 खंडामध्ये, 16 चॅप्टर नव्हे, खंडामध्ये मी सविस्तरपणे रिपोर्ट दिलेला आहे. तो सरकारकडे नुसता धूळ चारत बसलेला आहे. त्याच्यावरची धूळ देखील सारलेली दिसत नाही. 3.5 वर्षानंतर विधानसभेत कोणीतरी प्रश्न विचारला की प्रभूंनी काय सूचना दिली, तर मला डेस्क ऑफिसर कडून एका ओळीचं पत्र आलं की तुम्ही दिलेल्या सूचना इंग्रजीत असल्यामुळे त्यापैकी प्रत्येकाची सूचना थोडक्यात मराठीत एकेका पानामध्ये तयार करून दिल्यास त्याच्यावर विचार केला जाईल 3 वर्षांनंतर. त्यामुळे सोल्युशन नाही असं नाही. हा एक भाग झाला. म्हणजे शहरांमध्ये कसं करायचं. नवीन शहरं आपण बांधण्याचं सोडून दिलेलं आहे. म्हणजे चंदीगड जर सोडलं, एक गांधीनगर थोड्याफार प्रमाणात आणि नवी मुंबईचा जो फसलेला प्रयत्न सोडला, तर नवीन शहरं करण्याचा आपण प्रयत्न केला नाही. म्हणजे नाशिकला नवीन नाशिक, शहराला जोडून शहर न करताना शहरापासून नवीन शहर ही महाराष्ट्रात एका नवीन शहरांची एक जर मालिका आपण तयार केली, म्हणजे ती गुंफून, आणि त्याच्यामध्ये गरिबांना घर देण्याच्या दृष्टीनं मग खासगी क्षेत्राने केलं तरी हरकत नाही, सगळे गव्हर्नमेंटनी करावं असंही माझं मत. बिलकुल. दोन महत्वाच्या सूचना तुम्ही केलेल्या आहेत. यानंतर आपण ही चर्चा सुरूच ठेवूया. वसंत माने भाईंदरहून आपल्याला त्यांचा फोन आलेला आहे. वसंतजी, विचारा रोखठोक. हा विषय असा आहे, ही आपल्याला आवाज येतोय का? बिलकुल. हा, शीळ फाट्यावरती ही जी इमारत कोसळली त्याच्यानंतर हे प्रश्न उभे आले की सरकारला किंवा तिथल्या प्रशासनाला हे दिसलं का, केव्हा दिसलं? तर त्यासाठी एक लक्षात आणून देऊ इच्छितो. आपल्या 2008 साली एक खास GR पास झालेला आहे. त्या GRच्या अनुषंगानं 3-3, 4-4 फुटावरती, 4-4 किलोमीटरवरचं सतत लक्ष ठेवण्यासाठी बीट निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बीट निरीक्षकने सायंकाळी तिथे काय काय पाहिलं आपण त्याचा रिपोर्ट द्यायचा आहे. असं असताना या इमारतीच्या बीट निरीक्षकाने नेमका रिपोर्ट दिला होता का?
आणि अशाच पद्धतीनं बीट निरीक्षकचे रिपोर्ट दाबले जातात. आणि इथेच आपण सरकारचे डोळे फुटलेत असं म्हणतो, कारण सरकारला हे दिसतच असतं, परंतु बीट निरीक्षकचा रिपोर्ट हा संबंधितांकडे दिला जात नाही, आणि दिला तर तो पाहिला जात नाही, आणि म्हणून तसे प्रकार घडतात. बिलकुल, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. मधू चव्हाण, तुम्ही काय सांगाल, हे सगळं जे संकट उभं आहे, याच्यात तांत्रिक मुद्दे काय असू शकतात हे चंद्रशेखर प्रभूंनी सांगितलंय. राजकीय पातळीवर तुम्हाला आशा वाटतेय का सध्याची राजकीय परिस्थिती पाहता की असे प्रकार थांबतील आणि खरंच थांबतील? राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून तुम्ही पहिल्यापासून बोलत आहात, याचं उत्तरही असंच द्या. नाही, राजकीय अभिनिवेश मुळामध्ये बाजूला ठेवले पाहिजे. आपण सगळे मिळून सत्ता कशासाठी मागतो की जनतेच्या कल्याणासाठी, त्यांना माणूस पडून जगता यावं म्हणून. पहिली या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदा आधी कठोर कायदा या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. अधिवेशन चालू असताना केलं पाहिजे. इच्छाशक्ती दिसेल यांची. मुळामध्ये दोन्ही खाती जी आहेत, गृहनिर्माण खातं आणि त्या ठिकाणी नगरविकास खातं, हे दोन वेगळ्या मंत्र्यांकडे दिलेलं पाहिजे. हा पार्टी फंड मिळवण्याचाच एक मार्ग हे दोन खाती आहेत, त्याच्यासाठीच उपयोग केला जातो. नंबर 2, या ठिकाणी या शासनाने, म्हणजे माझ्या शासनाला चांगलं होतं म्हणून मी आता राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन बोलतोय, की गेल्या 10-12 वर्षामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा रिपोर्ट 2011 साली मुंबईच्या आयुक्तांनी या शासनाला दिला. 3 मुख्यमंत्री झाले, अशोकराव चव्हाण, स्वर्गीय विलासराव देशमुख, त्यांना मी दोष देऊ इच्छित नाही, आपल्यामध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर आता असलेले पृथ्वीराज चव्हाण, ते तर फाईलच बघत नाहीत. आणि त्याच्यामुळे हाऊसिंग पॉलिसी, आता कुठल्या कंत्राटदाराला काम द्यायचं याच्यावर वाद चालले धारावीचे. जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशा तऱ्हेनं आपण मूर्खासारखा उल्लेख करतो त्याचा, आपल्याला त्याची लाज पण वाटत नाही सांगायला, ते करतो आपण. म्हणून मला असं वाटतंय की हाऊसिंगची पॉलिसी करत असताना सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून पहिली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, गांभीर्याचा विचार केला जात नाही. मी 1 मिनिटात सांगतो आपल्याला की महाराष्ट्राची लोकसंख्या ही 48% त्याचं शहरीकरण चाललेलं आहे. म्हणून या घरांच्या प्रश्नाकडे जोपर्यंत गांभीर्याने सरकार बघत नाही, राजकारण बाजूला ठेवून, आणि बिल्डर आणि खाजगी आणखी शासन दोघांनी मिळून करणं अत्यंत आवश्यक आहे, असं माझं मत आहे. बिलकुल. शेवटी पत्की सर, तुम्ही काय सांगाल? ग्राहकांची बाजू तुम्ही मांडत आहात, शेवटी तुम्हाला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की पहिली गोष्ट, कायद्याची चाड खरंच राजकीय पक्षांना आहे का, हा प्रश्न आहे. 2, जर ही चाड नसेल आणि फक्त वरवरचं असं काही घटना झाल्यानंतर बोलत असतील, कारण तुम्ही जर का अनधिकृत ऑफिसेस बघितली तर सगळ्याच पक्षांची आहेत, आणि त्यामुळे बोलायचं एक, वर्तनात वेगळं, हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ग्राहकांना स्वस्त घरं मिळणं अशक्य आहे. वाळू माफिया असंच बोललं जातं. बिलकुल. साध्या माणसाला घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी परवानग्यांचे डोंगर उभे केले जातात, त्याच्यासाठी ते शक्य नसतं. दुसरं, मृत्यूची पायाभरणी झाली आहे आणि ही अशीच होत राहणार. जर बिल्डर असेच फरार होत राहिले तर 2 दिवसांनी हे बिल्डर सरेंडर करतील, त्यावेळेला त्यांना फटके मारले पाहिजेत. मुळात तो पळून गेला कुठे, हे बिल्डर्स अजिबात जामिनावर सुटता कामा नये, आणि इतर बिल्डर्स समोर हे एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे. तसंच जे कोणी पोलीस अधिकारी असतील, गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये असा माझा सरळ प्रश्न आहे. बिल्डिंग कोसळल्यानंतर बिल्डर पळणार हे काय माहीत नसतं माणसाला. कॉन्ट्रॅक्टर कुठे, कॉन्ट्रॅक्टर संबंधी आज काहीही नाहीये. त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यांमध्ये राजकीय पक्ष धूळफेक करतायत, सरकारी यंत्रणा धूळफेक करतायत, आणि सरकार देखील धूळफेक करतायत. बिलकुल. खरं म्हणजे गव्हर्नन्स फसलेला आहे, आणि खरंच जर त्यांचं प्रामाणिक उद्देश असेल, जर चांगल्या प्रकारे घरं निर्माण करण्याचा, तर ते शक्य आहे. असलेल्या नियमाच्या चौकटीत आज हे शक्य आहे, जर सगळी लोक प्रामाणिक असतील तर. मला तरी आशा नाहीये. बिलकुल. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांचा हा संताप आहे, कारण शेवटी हा प्रश्न जीवाचा आहे. आज मी जिवंत राहणार की मरणार, असा हा प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये मी जिवंत राहणार का याचं आशादायी उत्तर सध्याच्या राजकीय व्यवस्थेत, सध्याच्या बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या व्यवस्थेमध्ये मिळताना, होकारार्थी मिळताना सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे संपूर्ण प्रश्न, आपलं संपूर्ण आयुष्य राम भरोसे आहे असं सध्या म्हणायला लागेल. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता, सरकारच्या नरमाईमुळे अनधिकृत इमारती फोफावतायत का? जवळपास 96%, त्याहूनही अधिक लोक असं म्हणतायत की होय, सरकारच्या नरमाईमुळेच या अनधिकृत इमारती फोफावतायत. 3% लोक नाही म्हणतायत. ज्यांनी आपल्या आयुष्याची कमाई टाकून, आपल्या आयुष्याची पुंजी टाकून घराची स्वप्न बघितली होती आणि 2-3 महिन्यांपूर्वीच या घरामध्ये प्रवेश केलेला होता, त्यांचं आयुष्य आता पूर्णपणे संपलेलं आहे. ज्यांना आई म्हणजे काय, बाबा म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं, अशा 14पेक्षा जास्त चिमुरड्यांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. सरकारला जाग कधी येणार असा प्रश्न
या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आता विचारतोय, याचं उत्तर मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे या सरकारला आपलं म्हणायचं का, या अधिकाऱ्यांना आपलं म्हणायचं का आणि या बिल्डरांना आपलं म्हणायचं का, असा प्रश्न उपस्थित झालाय. या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाहीये. केवळ एक मोठं प्रश्नचिन्ह सध्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकासमोर उभं आहे. त्याचं उत्तर सध्या तरी मिळताना दिसत नाहीये. आपण अपेक्षा करूया आणि वाट बघूया याविषयी सकारात्मक उत्तर मिळतं का याची, आणि ते उत्तर लवकरात लवकर द्यावं असं आवाहन जनतेतर्फे आपण सरकारला करूया. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये आल्याबद्दल आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल. विचारा रोखोक या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.